मला असं सपन का पडलं? चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोदारं चतुर्वर्गस्य साधनं गौरी विनायकोपेतं पंचवक्त्रं त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षा पठेन्नरः गंगाधर शिरः पातु भालम् अर्धेन्दुशेखरः नयने मदनध्वंसी कर्णो सर्पविभूषणः। नारायण नारायण। प्रभो, आता आख्यानाला प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी। महाराज थांबाजी। बानू, काय झालं? देवा, काल रातच्याला मला एक सपान पडलं आणि त्यात मला पार्वती देवींनी दर्शन दिलं। हे काय बोलतेस तू? होय, मी खरं आहे तेच सांगते आहे बघा। पर मला हे कळणं झालं आहे काही समजा आजच कशा पायी घडावं। हा निश्चितच कोणता तरी संकेत आहे। कशावरून तू खरं बोलते आहेस? मी खोटं कशा पायी सांगू समद्यान मोर? ते मी कसं सांगणार? त्यातही तुझा काहीतरी हेतू असणारच। या जे बघितलं आहे तेच सांगते आहे। म्हाळसा, बानूला जर पार्वतीने दृष्टांत दिला असेल तर ती खोटं नाही बोलणार। याआधी अनेकदा गडावर पार्वती देवींचे दर्शन मला झाले आहे। आमची भेट झाली आहे, आमचे बोलणे झाले आहे। असं जर काही झालं असतं तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं, पण त्यांनी मला तसं काही सांगितलं नाही। तुम्ही बी म्हणताय सा का तुम्हासनी पार्वती देवी भेटत्यात, तुमच्या संग बोलत्यात? हो, पर ते खरं आहे हे कसं कळणार? बानू, तू काय बोलतेस तुला कळतंय का? आता ह्या क्षणी त्यांचं वर्णन करून मी हे सिद्ध करू शकते। म्या बी ते सांगते की पार्वती देवी जेव्हा मला दिसल्या तेव्हा असं वाटलं का त्यांच्याकडे नुसतं बघत बसावं। त्यांच्या बाजूला समधीकडे उजेड होता आणि त्या हसत होत्या। त्यांचं हसणं नुसतं बघितलं तरी माझी काळजी कुठच्या कुठं निघून गेली बघा। आणि काय कळायच्या आतच माझा हात त्यांच्या मोरात जोडलं गेलं। त्यांचे डोळे म्हणजे जणू कमळाची फुलंच आहे ती। त्यांचं गोरं गोरं अंग, लांब केस आणि मोरत त्यांचा वर गेलेला आशीर्वादासाठीचा हात, हे समजा अजून बी माझ्या डोळ्यामोर आहे ती। नारायण नारायण। बानू, श्री पार्वती देवींनी जो दृष्टांत तुला दिला ते सत्य आहे आणि श्री म्हाळसा देवींनाही ते पटलं आहे। आणि हे आजच का घडलं हा प्रश्न तुला पडणं ही अगदी योग्य आहे। आणि म्हणून आख्यान सुरू होण्या अगोदर मी
तुम्हासनी थांबविलं बघा. बानू, श्री पार्वती देवींनी तुला आजच दृष्टांत का दिला हे जाणून घेण्याची तुला जशी उत्सुकता आहे, तसंच पुढे काय घडलं हे या आख्यानातून जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. जी. बानू, नारद मुनी आज आख्यानात जे सांगणार आहे त्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळेल. मुनिवर, पुढे काय घडलं हे तुम्ही आख्यानातून सांगावं. बानूच्या शंकेचं निरसन सुद्धा होईल. होय माते. भानू, अगं असं काय झालं होतं सांगितलं नाही तू. हे रांग्या, अरे गप्प बस की जरा. नाहीतर काय. नारायण नारायण. तर प्रभो, आज या आख्यानाच्या प्रारंभीच बानूला दृष्टांत मिळाला हे आपल्याला कळलं. आणि हा दृष्टांत आजच का मिळाला या प्रश्नाने ती अस्वस्थ आहे. त्याचं उत्तरही आजच्या आख्यानातच आपल्याला मिळेल. श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी जे व्रत केले ते आज आपल्याला आख्यानातून कळणार आहे. हे व्रत, ही साधना नेमकी काय होती हे आज आपल्याला कळेल. शिवलीलेतील एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार होता. एका कठोर अशा साधनेला प्रारंभ होणार होता. नारायण नारायण. अत्यंत खडतर असं व्रत, अशी साधना श्री पार्वती देवी करणार होत्या. पण पार्वती देवींना ही साधना करायला कोणी सांगितलं? प्रत्यक्ष श्री महादेवांनी? नाही देवी, त्यावेळी श्री महादेव ध्यानमग्न होते. मग पार्वती देवींना हे कसं कळलं? त्या साक्षात आदिशक्ती होत्या. श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे कठोर व्रत त्यांना आदिमायेनंच सांगितलं असावं. म्हाळसा, तूच पार्वती आहेस, तूच आदिशक्ती स्वरूप आहेस. त्यावेळी आपल्या मिलनासाठी तुला देखील कठोर साधना करावी लागणार आहे हे तुझ्या अंतर्मनातच होतं. नारायण नारायण. श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी श्री पार्वती देवी एकांतात हिमालयात निघून गेल्या. ओम नमः शिवाय. 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 पार्वती, जागी हो. तुझे तप कशासाठी चालू आहे हे मला ठाऊक आहे. महादेवांना प्राप्त करण्यासाठी तुझी साधना सुरू आहे आणि ती तशीच सुरू ठेव. अनेक संकट येतील, पण तू निश्चल राहशील तर तुझे तप सफल होईल आणि तुझा श्री महादेवांसोबत विवाह होईल. खरेच असे होईल? का नाही होणार? हीच तर परम नियती आहे. पण कालावधी तुझ्या हातात आहे. तू जर का या कठोर साधनेतून माघार घेशील तर तुमच्या एक होण्याला विलंब होईल. कोण आहेस तू? मी आदिमाया, आदिशक्ती. तुझा आशीर्वाद
असाच राहो माय, असाच राहो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नारायण नारायण. आणि श्री पार्वती देवींच्या कठोर अशा साधनेला प्रारंभ झाला. श्री महादेवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या बिल्वपत्रांचा अभिषेक करून श्री पार्वती देवींच्या साधनेला सुरुवात झाली. यांना बिल्वपत्र अर्थात बेलाचे पानं अत्यंत प्रिय आहेत. नारायण नारायण. होय देवी, श्री महादेवांना प्रिय असणारे ते बिल्वपत्र. आजा, भानू, मला एक विचारायचं आहे. अरे रंग्या, तुला म्हणलं ना गप बस म्हणून. अरे पण काय झालं रंगा? नाही काय नाही जी. हे रंगा, तुला काही प्रश्न पडले आहेत का? वय जी, वय. पर रंगा, तुला जे विचारायचं असेल ते निसंकोचपणे विचार. नाही म्हणजे महाराज, मला असं विचारायचं होतं, बेलाचं पान देवासनी आवडतं या, मग तेच पान त्यासनी का वाहत्यात? रंगा, केवळ तुलाच नाही तर आज या आख्यानात सर्वांनाच तुझ्या या प्रश्नाचं उत्तर कळेल. होय देवा. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम त्रिशाखै बिल्वपत्रैश्च यच्छिद्रै कोमलै शुभै शिवपूजां करिष्यामि एक बिल्वम शिवार्पणम. बेलाचे झाड हे संपन्नतेचे, पवित्रतेचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या त्रैलोक्याची पुण्यतीर्थ या बेलपत्राच्या मूलस्थानी जणू निवास करत आहेत. त्याच्या प्रत्येक भागात शिवतत्व आहे, त्यातच शक्ती आहे, ऊर्जा आहे, त्यातच सत्व रज तम हे भावही आहेत. आणि म्हणूनच ते श्री महादेवांना अत्यंत प्रिय आहे. बोला येळकोट येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट. मुनिवर, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करा. होय देवा. मला सांगा मुनिवर, हे सारं घडत असताना देवी गंगा यापासून अनभिज्ञ होत्या का? नाही देवी, त्या स्वर्ग लोकातून हे सारं काही पाहत होत्या. आपण माझ्याशी विवाह कराल? गंगा, गंगा, गंगा! माझी अर्धांगिनी म्हणून सती शिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही. देवी, या स्वर्गलोकी कोणतेही सुख नाही असे नाहीये. असे असतानाही तुम्ही अशा दुःखी का? कितीही सुख पायाशी लोळण जरी घालत असली तरी मला जे प्राप्त करायचं होतं ते मी प्राप्त करू शकले नाही, याचं दुःख आहे मला. देवी, तुम्हाला श्री महादेवांना प्राप्त करून घ्यायचे होते, परंतु परमनियतीच्या मनात तसं नसावं कदाचित. आणि त्याचंच शल्य आहे. परंतु कदाचित तुम्हाला जे सांगायचे आहे ते मला ठाऊक आहे. मला जरी ते शक्य झालं नसलं तरी माझी बहीण देखील तीच इच्छा मनात धरून कठोर असं तप करत आहे. होय देवी, तिच्या मनात देखील अशीच इच्छा असावी याचं नवल वाटतं मला. हा योगायोग आहे की परमनियतीचा काही हेतू आहे, या विचाराने मी देखील अस्वस्थ होते. तुम्हाला जे शक्य झालं नाही ते कदाचित त्यांना शक्य होऊ शकेल, पण ते तितकं सोपं नाही. त्यांना काय अशक्य आहे? का? त्या सती देवीचाच अर्थात आदिशक्तीचाच अवतार आहेत. काय झालं सूर्यदेव? काही नाही. मग तुम्ही असं का म्हणालात?
त्या ज्या प्रकारे कठोर साधना करत आहेत ते बघून मला असं वाटतं की श्री महादेवांना प्राप्त करण्यात त्या यशस्वी ठरतील. ते आता येणारा काळच ठरवेल. पण मला तिला जाऊन सांगावंसं वाटतं की तिची साधना अत्यंत खडतर आहे आणि श्री महादेवांना खरोखरीच प्राप्त करणं खूप मोठं दिव्य आहे. ते तितकं सोपं नाही. म्हणजे देवी गंगा यांना हे सारं काही ठाऊक होतं? पूर्ण नाही देवी, काहीच. परंतु त्यांच्या मनात एकच विचार होता की आज ना उद्या कधीतरी श्री महादेव त्यांना या पृथ्वीवर येण्यास सांगतील. पण श्री महादेवांना तर सारं काही ज्ञात असेल. हो देवी, ते देवांचे देव आहेत, त्रिमूर्तींपैकी एक. तर एकीकडे श्री पार्वती देवींची कठोर तपश्चर्या चालली होती आणि ज्यांच्यासाठी हे सर्व सुरू होते ते श्री महादेव मात्र ध्यानमग्न होते. श्री महादेव, आमच्या येण्यामुळे तुमच्या साधनेत व्यत्यय यावा असं आम्हाला वाटत नव्हतं. श्री विष्णू, आपल्या येण्याने माझ्या साधनेत व्यत्यय नाही आला. जरी मी ध्यानमग्न असलो तरी सभोवताली काय घडते हे मला जाणवतं. आदिशक्तींनी पार्वती देवींच्या रूपाने ह्या पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेतला आहे हे देखील आपल्याला ठाऊक असेलच. होय, आणि आता शिवशक्ती मिलनासाठी सारी सृष्टी वाट बघत आहे. ही तर आनंदाची वार्ता आहे. आता पुन्हा कैलासात त्यांचे आगमन होणार. पुन्हा एकदा माता आणि श्री महादेव कैलासात राहायला येणार. नंदी, ते इतकं सोपं नाही. सतीने पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आहे. ह्या अवतारात तिचे शिवाबरोबर मिलन होणार आहे. पण त्यासाठी तिला कठोर अशी साधना करावी लागणार आहे. त्यांना सहाय्य केले तर त्यांना जे साध्य करायचे आहे त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. होय, पण तिला काय साध्य करायचे आहे हे तिला जाणवले पाहिजे. आपण शिवतत्वाशिवाय अपूर्ण आहोत ही भावना तिला व्हायला हवी. अन्यथा हे मिलन शक्य नाही. हे श्री महादेव, तुम्ही म्हणालात तसं त्यांना कळलं आहे आणि आता केवळ आणि केवळ तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कठोर साधनेला प्रारंभ केला आहे. असेलही. आपण त्यांना सहाय्य केले तर त्यांचे मनोबल वाढेल. ह्या खडतर साधनेत मी तिला कोणतेही सहाय्य करणार नाही. तर तिला या दिव्यातून, या खडतर साधनेतून स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जर असं झालं नाही तर हे मिलन शक्य नाही.